हाय, माझं नाव जगदीश. मी अलिबाग डिजिटलमधून बोलत आहे. मी एक बीपीएलचा प्रमोटर आहे. तर आज आपण DG1 स्टार ॲपबद्दल बोलणार आहोत. तर डिजिटल स्टार ॲपमध्ये एक युनिक फीचर दिलं आहे, इन्व्हेंटरी इन टर्न. तर ह्याचा आपण एक फायदा आणि तुम्हाला एक युनिक फीचर तुम्हाला एक ॲपमध्ये दाखवतो. तुम्ही बघू शकताय. फर्स्ट आपण आपला DG1 स्टार ॲप ओपन करायचं आहे. बघा, बघितलं तर माझं नाव जगदीश आठवडे. मी एक बीपीएलचा प्रमोटर आहे. तर ह्याच्यामध्ये खाली बघू शकताय इन्व्हेंटरीचा एक ऑप्शन आहे, म्हणजे हा युनिक फीचर आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता. हा ओपन केलात ना फर्स्ट ऑफ ऑल, तर तुम्हाला हा इंटरफेस समोर दिसेल. तर ह्याच्यामध्ये तर बघू शकता हे मॉडेल नंबर इथं शो होणार, हा ब्रँड सिलेक्ट होणार. तर हा ब्रँड दिलाय. तर बघू शकता हा ब्रँड इथं तुम्हाला मॉडेल नंबर आहे, आयटम कोड म्हणजेच मॉडेल नंबर. तर इथं बघू शकता नेक्स्ट ऑप्शन आहे ब्रँड, हा बीपीएल ब्रँड आहे. इथं नेक्स्ट थर्डला बघू शकता ब्रांच कोड म्हणजे अलिबाग ब्रांच. आणि थर्ड ह्याच्यामध्ये बघू शकता कॅटेगरीमध्ये भरपूर कॅटेगरी येणार. याच्यामध्ये LED येणार, तुम्हाला आउटडोअर म्हणजेच AC वगैरे, फ्रीज वगैरे, वॉशिंग मशीन वगैरे येणार, बरोबर. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये दिलं तुम्हाला मोमेंटम टाईप म्हणजेच काय, आपण ह्याला म्हणू शकतो RA. आपण ह्याला RAच म्हणतो, पण ऍप्लिकेशनमध्ये मोमेंटम टाईप दिले. त्याच्यामध्ये RA मध्ये कुठले मॉडेल माझ्याकडे एवढे मॉडेल आहेत, त्याच्यामध्ये RA मध्ये दोनच मॉडेल दिसतात. तर तुम्हाला जर एक लाईनी जर करायचं असेल ह्याला दोन टाईप करायचं, तर एका लाईनी तुम्हाला शो होणं. म्हणजे RA मध्ये दोन मॉडेल आपल्याकडे RA मध्ये आहेत. बघू शकता डबल डोर दोन फ्रीज आहेत, हे दोन आपल्याकडे RA मध्ये आहेत. ओके. आणि दुसरा ऑप्शन बघताय सेलिंग प्राइस. तर आपले जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये सेलिंग प्राइस मध्ये शो होते, म्हणजे ही आपण ठरवतो बेस्ट प्राइस. ओके. तर अजून ऍडिशनल फीचर बघताय याच्यामध्ये आरओल. तर आपल्याकडं आरओल पण सेट केलेला असतो. आरओल म्हणजेच काय, आरएल म्हणजे आपल्याकडे डिस्प्ले किती आहे. तर आपल्या आपल्या मॅनेजमेंटने एक आपल्याला फिक्स एक आरओल सेट केला असतो, म्हणजे डिस्प्ले सेट केलेला असतो. तो आपल्याकडे बघू शकता प्रत्येक मॉडेलचं एक एक पीस दिलंय, मॉडेल वाईज पीस दिलंय. समजा आता आपल्याकडं डबल क्लिक करतो. आता माझ्याकडे एक 32 इंच मॉडेल आहे. हा बीपीएलचे मॉडेल बघू शकता 32HF2301. तर हा माझ्याकडे आरओल क्वांटिटी 3 सेट केली आरओची, बरोबर. तर माझ्याकडे डिस्प्ले एक लावले आणि 2 पॅक पीस आहेत. सपोज मी 3 मॉडेल माझ्याकडे आरओल सेट केले, समजा मी 2 सेल केले, बरोबर. इथं मला आरओलचे सेट केले 3. जर 2 सेल केले तर मॅनेजमेंट डायरेक्ट ऑटोमॅटिक 2 माझ्याकडे अजून फिलअप करेल, आणि तो आरओलचा माझा सेट केला असतो 3, तर 3 पीस माझ्याकडे इथं सेट होईल. ओके. आणि इथं वेअरहाऊसमध्ये कुठल्या मॉडेलचा किती स्टॉक आहे कॅटेगरी वाईज ते तुम्हाला दिले आहे, बघू शकता. कुठल्या मॉडेलचा ह्या मॉडेल बघताय तर 69 पीस आहे त्याच्यामध्ये. हा 32QF75 बघताय त्याला 62 ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये. आणि जर 43QF5540 बघताय तर हा 40. म्हणजे जो मॉडेल इथं बघाल त्याचे स्टॉक इथं तुम्हाला लिस्ट भेटेल. जर तुम्ही डबल क्लिक केलात एक्झॅक्ट तुम्हाला स्पॉटिंग होईल, म्हणजे स्टार्टिंग पासून किती कमीत कमी हा एक पीस आहे, 2, 1, 6, 7, हा एकदम लाईनीत पद्धतशीर तुम्हाला शो होणार. ओके. दुसरा बघताय आपण बघू शकता इथं सीएम सेल म्हणजेच काय, करंट महिना आपण किती कुठल्या मॉडेलचा किती सेल केला इथं तुम्हाला शो होणार. जर बघू शकता मॉडेल नंबर इथं बघू शकता आयटम कोडमध्ये 40FF2340 मध्ये आपण टोटल 4 क्वांटिटी ह्या महिन्यात सेल केले, बरोबर. ते इथं शो होणार. आणि गोडाऊनला स्टॉक याचा 101 पीस इथं शो होणार. आणि इथं साईडला बघू शकता 2LM सेल म्हणजेच हा करंट मंथ सेल झाला. सेकंड 2 महिन्यामध्ये मी टोटली हा मॉडेलचा किती पीस विकले इथं दिसलोय, 7 पीस मी सेल केले. सेम खाली पण अजून बघू शकता बरेच मॉडेलचं दिलंय. तर हा एक सेकंड ऑप्शन फक्त 17 पीस विकला, इथं 4 पीस 14 पीस म्हणजे टोटली दिलं इथं. आणि ह्याच्यामध्ये अजून बघू शकताय टोटल सेल आपण 3 महिन्यात, करंट हा 3 महिन्याचा सेलचा डेटा काढलेला आहे. 3 महिन्यात आपण किती पीस विकले, तर हा बघू शकता 40 इंच टीव्ही आहे, 40FF2340. तर ह्याच्यामध्ये टोटल मी 3 महिन्यामध्ये 11 पीस, म्हणजे 2 महिन्यात 7 आणि 4, तर 11 पीस इथं टोटली तुम्हाला इथं शो होणार. इथं पण सेम हा तुम्हाला ऑप्शन आहे. डबल क्लिक केला तर तुम्हाला लाईन येईल, म्हणजे जास्त मॉडेल कुठला सेल केला आपण इथं शो होणार. जर जास्त मॉडेल बघायला गेलं तर 32QF7540 हा मॉडेल आपण करंट 3 महिन्यामध्ये 19 पीस, गेल्या म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये 14 आणि फर्स्ट महिन्यामध्ये 2, 17 प्लस 19, म्हणजे टोटली 3 महिन्याचा हा सेल तुम्हाला डाटा इथं शो होणार, बरोबर. आणि कुठला मॉडेल आपण काय नाही सेल केलं म्हणजे 0 क्वांटिटी इथं तुम्हाला शो होईल बघा. 3 महिन्यात आपण अजून तरी हा मॉडेल विकला नाही 43QF7540, म्हणजे आपल्याला 2 महिन्यात 3 महिने कुठला ब्रँड म्हणजे कुठला मॉडेल आपण सेल नाही केलं, तुम्हाला पद्धतशीर तुम्हाला इथं स्पॉटिंग करून दिसलं, म्हणजे कुठला मॉडेल सेल नाही केला. हाच बघू शकता बीपीएल मध्ये मॉडेल एक सिंगल डोर फ्रीज आहे. हा मी करंट मध्ये सेल केला, सेकंड महिन्यात सेल केलाय. टोटली 2 महिन्यात मी एकच पीस सेल केलं. तर बघू शकताय किती 2 महिन्यात किती सेल केलंय किंवा थर्ड महिन्यामध्ये किती सेल केलं, प्रत्येक इथं स्पॉटिंग सेट केलेलं आहे. इथे पण बघू शकताय. हा तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तर आवडला असेल, धन्यवाद.